50 किलो चिकन आहे हा. मस्त झणझणीत चिकन आहे. नीलाक्षी मामींचा गुलाबी फेटा, गणेश शीतल मामा मामींचा नारंगी फेटा. चिकन इकडे 50 किलो चिकन शिजतंय. आताच टाकलंय, नंतर दाखवते. आणि इकडे व्हेजमध्ये चवळीची भाजी आहे, डाळ आहे आणि मिरची करतायत. तर इकडे सगळी जेवणाची तयारी चालू आहे. आणि आता नवरा निघतोय देवळामध्ये. आमचे ते गावदेव आहे, तिकडे दर्शनाला पहिले जातात, त्याच्यानंतर मग मुहूर्ताची हळद लागते. तर चला. धारेश्वरचं मंदिर आहे, जिथे आमच्या गावदेव आहेत. तर पहिले आम्ही तिथे म्हणजे कोणाची पण हळद असो, पहिले इथे दर्शनासाठी येतात आणि त्याच्यानंतर मग पुढच्या सगळ्या विधी होतात. म्हणजे हळद वगैरे लागते. पहिले इकडे गावदेवाचे दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर मुहूर्ताची हळद लागेल. बकऱ्या भारीच आहेत. हा बघ, कापला तर काम होईल मस्तच. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे माझ्या मामाच्या मुलाची हळद, नयनची हळद आहे. तर आता त्याला मुहूर्ताची हळद लागणार आहे. आणि त्याच्या आधी आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये, धारेश्वरच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत, जिथे आमचे गावदेव आहेत. तर तिकडे आलेलो आहोत आणि इथून दर्शन घेतल्यानंतर गावचं जो मंदिर आहे तिथे दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर मुहूर्ताची हळद लागेल. तर आजचा जो ब्लॉग आहे तो हळदीचा आहे. तर हळदीचे 2 ते 3 ब्लॉग होतील बहुतेक. तर जसे जसे ब्लॉग येतील ते तुम्हाला तुमच्यासोबत मी नक्की शेअर करीन. तर हे बघ, नवी नवरी आली आमची. अशा लग्नाचे ब्लॉग पाहिले जसे सगळ्यांनी. लवकर काय कलपला? मामाचा करपला. हिरोईन आली बघा, नवरीच्या वरची तयारी करून आले. मस्त मस्त.
मामाची हळद चाललेली आहे. मामाला घ्यायला आलेले आहेत. आमची छोटीशी करवली तयार झालेली आहे. चिकन आहे. 50 किलो चिकन आहे. असं झणझणीत चिकन आहे. आणि इकडे व्हेजमध्ये जेवण आहे. इकडे नॉनव्हेजमध्ये चिकन केलेलं आहे. मग इकडे हळूहळू मंडळी जेवायला पण बसलेले आहे. वेळेला पैसे द्या कोणीतरी तर रुसली. जेवणाला बसलीस काय? बघ मावशीने मेकअप केलं ना. आता राहा तिथं. राशील ना. भारी ग मॅचिंग लिपस्टिक लावली. झाला का समाधान? बस झालं ना. बस झाला. चला बस. थँक्यू बोल. झाली बाय मजे. बघ सजवली तिला. ही मावशी आहे जया मावशी. ही वंदना मावशी आहे. या वहिनी आहेत. ही पण माझी मावशी आहे सुरेखा मावशी. अजून हा वल्लभ दादा आहे. नमस्कार. रील स्टार. आणि ही मामाची पोरगी सोनम. ही जुईली ना सॉरी मयुरी. ही वृषाली ना. वृषालीचा पोरगा नंदू मामा. रेश्माताई. तिथे हळदीचा माहोल चालू आहे. सगळे जण असे इकडे तिकडे बसलेत आणि मज्जा करतायत. आता अजून मंडळी येतील. पाहुणे येतील. हळद लागलेली आहे नवऱ्याला मुहूर्ताची. आता इकडे मस्त डेकोरेशन केलंय हळदीसाठी. मुहूर्ताची हळद आतमध्ये घरात लावतात आणि त्याच्यानंतर इकडे आता नवऱ्याला इकडे घेतील हळद लावायला. नाही बसत ते.
अशीच तुमचं मग काढते घ्या. गौरी कशी आहेस?